नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणार आहोत निसर्गरम्य अशा वेळगिवे गावामध्ये. आणि या गावाचं वैशिष्ट्य असं आहे ना की या गावामध्ये आहे पुरातन म्हणजे कोरीव मंदिर. आणि हे ऐतिहासिक मंदिर आहे. एका दगडामध्ये कोरलेलं रामेश्वर मंदिर हे या गावाचं मुख्य आकर्षण आहे. आणि खूप लोक या ठिकाणी श्रीदेव रामेश्वराची भेट घेण्यासाठी येतात आणि त्यांचं दर्शन घेतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. आणि विशेष म्हणजे हे ऐतिहासिक मंदिर असल्यामुळे तिकडे गेल्यानंतर एक वेगळीच फिलिंग येते, एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर आपण हे मंदिरसुद्धा बघणार आहोत आणि निसर्गरम्य वेळगिवे गाव कसं आहे ते सुद्धा बघणार आहोत. आणि वेळगिवे गाव हे देवगड तालुक्यामधलं गाव आहे. आणि देवगड तालुक्यामधील सुंदर निसर्गरम्य गावाला आपण भेट देणार आहोत आणि तिथला निसर्गाचा आनंद घेणार आहोत. तर आता आपण जाणार आहोत वेळगिवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि या गावाचं गुगल लोकेशन मी या व्हिडिओखाली देईन, जेणेकरून तुम्हाला या गावाबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि कुठे गाव आहे, कसं गाव आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. तसं निसर्गरम्य वेळगिवे गाव आपण बघणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन या गावाबद्दल अधिक माहिती घेऊया. आता मी चाललो वेळगिवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. बघा, मस्त भात शेती आहे आणि सुंदर म्हणजे म्हणतात ना की व्हॅली आहे, छोटी अशी छोटी भात शेती. तिकडे डोंगर, आजूबाजूला सर्व डोंगर, मस्त वाटते इकडे संपूर्ण म्हणजे. आणि जोरदार हवा आहे इकडे, मस्त थंड हवा. तर आता आपण निसर्गरम्य वेळगिवे गावामध्ये आहोत. वेळगी आणि वाघिवरे ग्रुप ग्रामपंचायत असलेले गाव आहे ते. तर आता आपण बघतोय वेळगिवे गाव ग्रामपंचायत ना. तर आता आपण आलो आहे ग्रामपंचायत वेळगिवे वाघिवरे, दोन गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. तर आता आपण आलो आहे वेळगिवे आणि वाघिवरे ग्रामपंचायतीमध्ये. हे आहे इथली ग्रामपंचायत. आणि तुमचं नाव काय? संदेश लाड. सध्या ग्रामपंचायतमध्ये आहेत आणि इकडे ऑनलाईनचं काम करतात ते. आणि यांचं हे तुम्ही आता काय करता इकडे ग्रामपंचायतमध्ये? ग्राम रोजगार, हां, रोजगार हमी योजनेचं. ओके. तर हे वेळगिव्याचे आहेत आणि ही आहे वेळगिवे वाघिवरे संयुक्त म्हणजे दोन गावाची ग्रुप ग्रामपंचायत. तर आता आपण मंदिरात जाऊया, कारण सगळेजण मंदिरात आहेत. आज तिकडे अभिषेक आहे ना मंदिरामध्ये, श्रावण सोमवार, शेवटचा श्रावण सोमवार. आणि त्याच्यामुळे सर्वजण मंदिरात गेलेत. तर आता आपण मंदिरात जाऊया. तुम्ही धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. चला. आणि काय लागली तर सांगा. हा, आज तुमच्याकडे वयश्री योजना चालू आहे, लाडक्या बहिणी संपत आला. हा, 35-36 फॉर्म भरले. होय. वयस्कर लोकांचे. ओके. आणि पंचायत समितीत आम्हाला मागवलंय लवकर लवकर तुम्ही द्या. हां, तर तुमचं ऑनलाईनचं काम जोरदार चालू आहे? ऑनलाईन ऑफलाईनच चालू आहे ना सध्या? हां, ठीक आहे. ओके. हां हां. तर आता आपण ग्रामपंचायत बघितली इथली आणि इकडून जाऊया आपण मंदिरात. सगळेजण आता मंदिरात आहेत. तिकडे आज कार्यक्रम आहे श्रावण सोमवार. ग्रामपंचायत मंदिराकडे चालले. म्हणजे तुम्ही तराड्यावरून जेव्हा येता ना तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला ग्रामपंचायत मिळेल आणि पुढे गाव वेळगिवे वाघिवरे आणि दोन गावांची ग्रुप ग्रामपंचायत. आता आपण वेळगिवेमध्ये आहोत सध्या. ऐतिहासिक मंदिरात चाललं. इथले ग्राम असतं त्या मंदिराला पांडवकालीन म्हणतात. म्हणजे पुरातन रामेश्वर मंदिरामध्ये कोरीव मंदिर आहे. इकडे रामेश्वर निवारा शेठ वेळगिवे. आणि आता आपण मंदिराला झालं. इथे मंदिर आहे. आज श्रावण सोमवारामुळे सर्व भाविक लोक इकडे आहेत. तर आपण या अगोदर सुद्धा या मंदिरामध्ये आलो होतो आणि आज आपण पुन्हा श्रीदेव रामेश्वराचं दर्शन घेणार आहोत. आणि हे कोरीव मंदिर आहे, म्हणजे लेणी मंदिर आहे.
आणि खूप पुरातन आहे, म्हणजे जवळपास हजारो वर्ष म्हणजे हजारो वर्ष, नेमका त्याचा इतिहास सांगता येणार नाही पण हजारो वर्षापूर्वीच आहे. पांडवकालीन म्हणतात आणि गावातली लोक त्याला पांडवकालीन म्हणतात. तर आत्ता आपण आलो आहे निसर्गरम्य ठिकाणी असलेलं पांडवकालीन म्हणजे ऐतिहासिक श्री रामेश्वर मंदिर वेळगिवे हे बघा. आणि देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं एक कोरीव मंदिर बघतोय. हे पूर्ण कातळामध्ये कोरलेलं मंदिर आहे. हे बघा असं कोरून बनवलेलं कोरीव, एका दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे. हर हर महादेव. आणि आज या ठिकाणी श्रावण सोमवारानिमित्त लघुरुद्र आहे. हे तुमचं 2 अभिषेक केल्याचे प्रसाद. आणि हा आता तुम्ही एक एक्स्ट्रा नारळ आणते तीर्थ होते की मस्त कोरीव मंदिर आहे. आणि आपण अनेक वेळा मंदिरात आलोय आणि पुन्हा एकदा आज वेळगिवे गाव बघणार आहोत. म्हणजे या एपिसोडमध्ये आपण वेळगिवे गाव शूट करणार आहोत. आणि हे आहे वेळगिवे येथील अप्रतिम असं रामेश्वर मंदिर. मस्त. आणि इकडे आहे ही विहीर. तर आपण संपूर्ण मंदिराबद्दल आणि गावाबद्दल माहिती सुद्धा घेणार आहोत. आता कार्यक्रम चालू आहे. इथले ग्रामस्थ सगळे मोकळे म्हणजे कार्यक्रमातनं बाहेर पडले की आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. हे बघा इथली कोरीव विहीर, म्हणजे इथेच पाण्याची व्यवस्था आणि संपूर्ण कोरीव काम इकडे. तर आपण ड्रोन शॉट सुद्धा घेतलेत मंदिराचे. एन्जॉय करा. सुंदर ड्रोनमधून आपण पूर्ण गाव बघणार आहोत. मस्त वाटलं. आणि बघा मस्त इकडे महाप्रसाद सुद्धा होणार आहे. आता आपण महाप्रसादाचा आनंद पण घेणार आहोत. आता आपण वेगवेगळ्या रामेश्वर मंदिरामध्ये आहोत आणि इकडे इथले ग्रामस्थ आणि सरपंच सुद्धा आहेत. तर त्यांच्याकडून आपण या गावाबद्दल माहिती घेऊया. तर इकडे आहेत आपले सरपंच राजन लाड. नमस्कार. आणि तुम्ही आधी सगळ्यांची आधी ओळख करून द्या. पण तुमच्यावर कोण कोण आहे सध्या? हे आमचे गावप्रमुख विजय पाटील. ओके. हे आमचे देवस्थानचे अध्यक्ष गुरुनाथ लाड. नमस्कार. हे आमचे ग्रामपंचायत उपसरपंच सदेव लाड. तसेच हे आमचे ग्रामस्थ शशिकांत लाड. तसेच बाळाज लाड आणि आत्माराम लाड. असे ग्रामस्थ आहेत. आणि आता आम्ही तुमच्या गावामध्ये आलो ना, तर वेळगिवे गावाबद्दल आम्हाला माहिती आहे. हे गाव कसं आहे किंवा इथला निसर्ग कसं आहे. आणि हे आता तुमचं मंदिर म्हणजे ऐतिहासिक आहेच. मग त्याबद्दल म्हणजे तुम्ही सविस्तर एक माहिती द्या गावाबद्दल की कसं तुमचं गाव आहे ते. साधारणतः आपल्या हे वेळगिवे गाव साधारणतः जवळजवळ 400-450 लोकवस्तीचं गाव आहे. ॲक्च्युली हे कष्टकऱ्यांचं गाव आहे. इथे प्रामुख्याने शेती हा उद्योग आहे इथल्या लोकांचा. शेतीबरोबर नाचणी म्हणा, भुईमुग म्हणा, ही सुद्धा इथे पिकं घेतली जातात. बारमाही शेती असते की फक्त पावसाळी? पावसाळी. त्याच्यातून ही बाकीची जे पिकं आहेत ती घेतली जातात.
इथे कुठल्याही प्रकारचं इथे हे मिळत नाही, म्हणजे काय की कमतरता भासत नाही. म्हणजे तुमचं पाणी म्हणा काय म्हणा, आपल्या इथून जवळजवळ 5 ते 6 गावांना इथून पाणी जातं. अरे वा. काय हे आपलं वैशिष्ट्य आहे. आणि सगळे जवळ 5 ते 6 गाव या आपल्या इथल्या पाण्यावर अवलंबून असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपला गाव हा संतांचा गाव आहे. इथे वारकरी समाज प्रचंड प्रमाणात आहे. काय इथे संगीत भजन, इथे बरेचसे बुवा, प्रकाश सावंत असतील, महेश लाड असतील, आमचे केशव तरी दत्तात्रय लाड असतील, यांनी संगीत परंपरा इथे चालू ठेवली. मोठ्या प्रमाणात भजनाचे इथे कार्यक्रम होतात. आता ह्या मंदिराविषयी तर तुम्हाला बोलत नको, तुम्ही अनेकदा या इथे तुम्ही तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगा लोकांसाठी, म्हणजे आज जो व्हिडिओ बघतो तुमच्या माध्यमातून तुम्ही बरेच वेळा या मंदिराचा पण या मंदिराचा इतिहास सुद्धा तुमच्या माहितीप्रमाणे काय तो सांगा. पांडवकालीन मंदिर आहे. हा इतिहास जुना आहे, त्याच्यामुळे पुरावा असा काही नाही. पण ते एका रात्रीत पांडवांनी कोरलं असं तुमचं मंदिर आहे. आणि फार जागृत देवस्थान आहे. महाशिवरात्री मोठी यात्रा भरते, सगळ्यांना नवसाला पावणारा देव आहे. त्याच्यामुळे भरपूर आणि सुख समाधानी या गावात सुख समाधानी सर्व लोक आनंदाने राहतात. कुठल्याही प्रकारचा भांडण तंटा वगैरे काही नाही. तुमचं ग्रामदैवत रामेश्वर आणि पावणे. आणि जत्रा कुठे असते तुमची? जत्रा आमची इथेच असते, एकच असते फक्त. एकच असते. म्हणजे वर्षभरात मोठी जत्रा म्हणजे बाहेरच्या लोकांसाठी मोठी जत्रा महाशिवरात्र. महाशिवरात्र. आणि बाकी तुमचे वार्षिक कार्यक्रम चालू असतात. कार्यक्रम असतात. दुसरा एक होळीचा कार्यक्रम असतो, त्रिपुरारी पौर्णिमा असते, पुन्हा आपलं एक गाव वार्षिक महापूजा असते गावाची मिळून, असं नवरात्र उत्सव एक असतो. असे बरेचसे उत्सव इथे, पण मोठ्या प्रमाणात उत्सव चालतो म्हणजे तो महाशिवरात्र. महाशिवरात्र किती दिवस असतो तुमचं? महाशिवरात्र 2 दिवस. पहिल्या दिवशी लघुरुद्र, दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र असा कार्यक्रम असतो. आम्ही या पाठच्या 2 वर्षापासून हे सुरू केलंय, नाहीतर एकच दिवस होता. म्हणजे बाहेरच्या लोकांना यायचं असेल तर महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी असे आम्ही कार्यक्रम सुरू केले. आणि श्रावण महिन्यात सुद्धा बरेचसे लोक अभिषेक असतात, लघुरुद्र असतात, काही लोकांचे बाहेरून लोकांचे. आज सुद्धा तुम्ही बघितलं लघुरुद्र चालू आहे, सुरू आहे. देवावर श्रद्धा आहे, लोक नितांत श्रद्धा आहे, आणि त्या श्रद्धेला तो देव धावून जातो. आणि त्याच्यामुळे भरपूर लोकांना त्याचा प्रत्यय आलेला आहे या देवस्थानाचा. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सुद्धा इथे काम करतो, मी सरपंच आहे. ह्या गावासाठी आम्ही भरपूर निर्मळ ग्राम पुरस्कार मिळालेला आहे. तंटामुक्त गाव झालेला आहे. कुठल्याही प्रकारचा तंटा नाही. सगळे लोक समाधानाने गुण्यागोविंदाने इथे नांदत असतात. त्यामुळे मला सुद्धा ते समाधान वाटतं. काम करायला सुद्धा स्फूर्ती येते. विकासाचं म्हणाल तर इथे चांगल्या नळ म्हणजे पाणी आमच्याकडे बारमाही आहे, पण आम्ही शासनाच्या माध्यमातून जी योजना आहे जलजीवनची ती आम्ही ते राबवली, ती जवळजवळ पूर्ण झाली आहे. रस्त्यांचं काम म्हणाल तर बऱ्याचपैकी, पहिले काही नव्हतं, आता बऱ्यापैकी रस्ते आपल्याकडे झालेले आहेत. रस्त्यांची जर हे म्हणाल आणि काही रस्ते व्हायचे आहेत, काही रस्ते आता ते व्हायचे आहेत, पण ते प्रोसेस मध्ये आहेत. कदाचित ते ह्या वर्षी पुढल्या वर्षी पण होतील, नाही असं नाही. पण सगळंच काही एकदम होत नाही, ते स्टेप बाय स्टेप म्हणजे विकास होते गाव. विकास, ग्रामस्थांचं चांगलं सहकार्य मिळतं. आता एवढं आमच्या जलजीवनला आमच्या पूर्ण अडचणी होत्या, पण लोकांबरोबर एकदा चर्चा केल्यानंतर लोक त्याच्यातूनच मार्ग काढून देतात आणि ते काम पूर्ण सुरळीत होतं. असं इथलं चांगलं म्हणजे हा आता वाघविरी आणि वेळगिरी दोन्ही गाव आमचे एकत्र ग्रामपंचायत आहे. बरोबर. त्यामुळे आम्हाला सुद्धा काम करताना सुद्धा समाधान वाटतं आणि आभार वाटतं. त्यानंतर आपल्या भजन, आम्ही मला अगोदरच सांगितलं, आता सुरुवातीला सांगितलं होते की भजन कलेचं हे गाव आहे. इथे अनेक बुवा होऊन गेले, संगीत बुवा, त्यापैकी प्रकाश सावंत बुवा, फार त्यांचं नाव आहे. आणि त्यांचा मुलगा गणेश सावंत हा तालमणी म्हणून त्याला पुरस्कार मिळाला. त्याने लंडन पासून प्रयोग केले आहेत. हे आमचं एक भूषण आहे आमच्यासाठी. असे पुन्हा आता एक संतोष चव्हाण यांची मुलगी आहे समृद्धी चव्हाण, ती पण सुंदर गायन करते. बऱ्याच ठिकाणी तिचं भजन, मुंबईपासून तिची भजनं होतात. असे बरेचसे लोक चांगल्या चांगल्या प्रकारे सादर करतात. चांगली रचना आहे. आणि अशा प्रकारे तुमचं निसर्गरम्य गाव आहे. निसर्गरम्य गाव आहे. तर आपण आता देवगड तालुक्यात निसर्गरम्य वेळगिरी गाव बघितलं. म्हणजे बघा अप्रतिम असा परिसर आहे मंदिराचा. बघा सुंदर.
कारुण्य सिंधू भवदुःखहारी जबीर शंभो भदगोणसाई ओम गणानाथ स्वाहा कविकवीराभोपवल्लभोत्तमं ज्येष्ठराजगणोनां ब्रह्मणस्पदा लक्ष्मणोश्रेष्ठीराघवनाम ओम नमो हरिभ्यो नमो दिवावाय दिवाराद्रवेण शान्तिर्भविष्यति नर नारी नृपाणाञ्च भवेत् स्वप्ननाशनम् ऐश्वर्यमतुलं तेषामारोग्यं योष्टिवर्धनम् ग्रहनक्षत्रया पीडा तस्कराग्नि समदभवा. आणि आता आपण मंदिराच्या म्हणजे रामेश्वर मंदिराची वरची बाजू बघतोय. वरून कसं मंदिर दिसतं दाखवतो मला. हे बघा, हे आहे रामेश्वर मंदिराची वरची बाजू. मी आता वरती आलो आणि वरून तुम्हाला हे मंदिराची भव्य दिव्यता दिसेल. आणि आपण ड्रोन शॉटमधनं बघणार आहोत कशा प्रकारे मंदिर येते. सुंदर असं कोरीव मंदिर. आणि ह्या मंदिरावरचा पूर्ण डिटेल एपिसोड आपल्या चॅनलवरती येतो, सुद्धा नक्की बघा. आपण निसर्गरम्य वेळगिवे गावामधलं रामेश्वर मंदिर बघितलं. मस्त सुंदर निसर्ग इथलं. इकडे प्रकाशनाबद्दल आपण माहिती घ्या चव्हाण साहेबांकडून. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले या जिल्ह्याचे सुपुत्र माननीय नारायणराव राणे साहेब यांच्या संकल्पनेतून प्रहार हे दैनिक या ठिकाणी सिंधुदुर्गासाठी उपलब्ध करून आज महाराष्ट्रभर त्यांनी प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून सातत्यपूर्वक त्यांनी प्रत्येक सणाला, दिवाळी असू देत, गणेश चतुर्थी असू देत, प्रत्येक सणाला ते एक चांगलं असं नाविन्यपूर्ण कॅलेंडर प्रत्येक सणामध्ये पोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी गणेश चतुर्थीनिमित्त यावर्षीचा जो कॅलेंडर त्यांनी काढलेला आहे त्याचं प्रकाशन या ठिकाणी लघुरुद्रनिमित्त आपल्या गावचे या गावामध्ये जे ब्राह्मणांच्या हस्ते या ठिकाणी रामेश्वर मंदिरामध्ये होत आहे. वेळगिवे गावाच्या वतीने होत आहे. बरोबर. अशा प्रकारे या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे आणि संपूर्ण गावामध्ये कॅलेंडर वाटले जाणार. एक फोटो घे साईराज. तर आपण आता इकडे वेळगिवेमध्ये प्रकाशन झालेलं आहे या कॅलेंडरचं, प्रहारचं. मस्त अशा प्रकारे वेळगिवे गावामध्ये प्रकाशन झालेलं आहे प्रहारच्या कॅलेंडरचं. मस्त. आणि आज श्रावण सोमवारानिमित्त या ठिकाणी लघुरुद्र होता आणि या लघुरुद्रासाठी जेवढी लोक आली ते सर्व या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, ग्रामस्थ आणि ब्राह्मण पण. आणि आता सर्वजण या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद घेणार आहोत. आता या ठिकाणी महाभोजन, महाप्रसाद चालू झाला आहे. तर आहे आजचा महाप्रसाद आणि सगळेजण इकडे महाप्रसादाचा आनंद घेत आहेत, वेळगिववाले. आणि त्यांच्यावर आपण पण महाप्रसादाचा आनंद घेतोय. खीर खीर. तर आता वाढणारे पण जेवायला बसले. मस्त पंगत झाली. तर आता आपला मस्त महाप्रसाद झालेला आहे. आणि आपण आता इकडून चाललो आहे गावामध्ये. अजून म्हणजे इतर गाव दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. आता मंदिर बघितलं आपण रामेश्वर मंदिर, तर आपण पावनाई मंदिरात जाऊया. तर आता आपण मंदिरातून चाललो आहे
पाहुणाई मंदिराकडे. आणि आपल्यावर सरपंच साहेब आहेत, चव्हाण साहेब सुद्धा आहेत, आणि संतोष चव्हाण, आपल्या कोकणातील सध्याची सुप्रसिद्ध बुवा समृद्धी चव्हाण यांचे वडील. आणि तुम्ही माजी सरपंच ना? माजी सरपंच. किती वर्ष सरपंच होता? मी 5 वर्ष सरपंच, हां 5 वर्ष उपसरपंच. ओके. आणि आपल्यावर सध्याचे सरपंच आणि माजी सरपंच यांच्यावर आपण मंदिरात चाललोय. तर आता आपण इथून चाललोय पावना देवी मंदिराकडे. मग अशी आपण मंदिरात होतो या बाजूला, आपण पावना देवी मंदिरात आहे. निसर्गरम्य वेगवेगळी गाव. आणि आज शेवटचा श्रावण सोमवार, आणि या ठिकाणी आपण लघुरुद्राचा कार्यक्रम बघितला. आता आपण इकडून चाललोय पावनाई मंदिरामध्ये. आणि पावनादेवी मंदिर कुठच्या वाडीत आहे? तुमची वाडी वेगळी आहे ना? ती गावठणवाडी. आणि हे मंदिर आहे ती वाडी? ही गावठणच वाडी पूर्ण. ओके. समोर गावठणवाडीतच चाललोय आपण, वाळाच्या पलीकडे. आपण आता निसर्ग आमदार फंडातून हे काय सोलर बनवलं ना? सोलर लाईट नितेश राणे यांच्या फंडातून. ओके. आमदार नितेश राणे यांच्या फंडातून हे सगळं आहे ना? ब्रिज आणि हे सोलर. इकडे ब्रिजवरती होता, पण इकडे वाळ आहे मस्त. आणि सोलर लाईट सध्या आमदारांच्या फंडातून प्रत्येक वाडीत आहेत ना? हे सोलर लाईट आहेत. आणि प्रत्येक वाडीत किती? एक एक सोलर लाईट आमदार फंडातून दिले आहे नितेश राणे यांनी. आणि बघा मस्त निसर्गरम्य असा मळा आहे. आणि समोर पावनाई मंदिर. तर आपण आता पावनाई मंदिराकडे चाललो आहे. आणि समोर बघतोय ते निसर्गरम्य वेगवेगळे गाव, मस्त भात शेती. आणि वेगवेगळे ड्रोन शॉटसुद्धा एन्जॉय करा. व्हिडिओच्या शेवटी खूप सारे ड्रोन शॉट असतील, ते एन्जॉय करा. वरून कसं दिसतं ते बघूया आपण. वेगवेगळे गाव. इकडे हे माडाची बाग सुद्धा आहे. मस्त भात शेतीत चाललं आपण. जोरदार वारा इकडे. हा भात पोचवलंय बघा. केसर आलेला आहे भाताला. तर आता गणेश चतुर्थीचं वातावरण तयार झालेलं आहे गावाकडे बघा. भात पोचवलेला भात. आणि गावठणवाडी किती घरात? साधारण 35 घर आहेत इकडे. आणि आपण पावनाई मंदिरात आलोय. आणि हा पारिजातकाचं झाड आहे, फुलं पडलेत मंदिर परिसरात. आणि हे आपण पावनाई मंदिर बघतोय वेळगिव्याचं. दसरा होतो इकडे ना यांचा, नवरात्राचे 9 दिवस. आणि मस्त भात शेतीच्या बाजूलाच मंदिर आहे. सोनं लुटलं जातं ना, सोनं. हां मग ते आपट्याची पानं बाहेरनं आणायला लागतात. हां आमच्या इथे झाडच आहे. ते पण दाखवूयात आपण. मंदिरात पहिल्यांदा पावनाईचं दर्शन घेऊया. श्रीदेवी पावनाई. आणि तुमचे तरंग या मंदिरातच असतात ना? खामकाटे या मंदिरात असतात ना? तर हे श्रीदेवी पावनाई. इकडे रवळनाथ, श्री संत देवी, वाळवा देवी आणि विठला देवी. आणि या ठिकाणी व्यवस्थित त्यांचे बोर्ड सुद्धा लावले, त्यामुळे बाहेरच्या लोकांना पण कुठच्या वरच्या देवी आहेत ते कळणार. मस्त. आणि हे इथले तरंग खामकाठी.
आता नूतनीकरण चालू आहे मंदिराचं. म्हणजे हे झाले ते 1-2-3 वर्षापूर्वी झाले ना. आणि आता लादी विधी लावून मस्त बनवलं आहे. आणि कौलारू मंदिरच आहे. त्या ठिकाणी रोज संध्याकाळी आरती होते ना. इकडे नगारा आहे. आणि बघा आपलं कोकणातलं कौलारू मंदिर मस्त, त्यामुळे मस्त वाटतं. तर आपण पावनदेवी मंदिर बघितलं. आणि बघा एक वरती लाकडी होते ना काम, आणि याच्या आतमध्ये लाकडी आहेत ना माळ्यावर, आणि खांब लाकडी होते ना. पण त्याच्यावरती बोर्ड लावले म्हणजे कशाला भुंगे लागू नये म्हणून, म्हणजे लाकडला त्रास होणार. बरोबर, आयडिया चांगली आहे. तशा प्रकारे म्हणजे लाकडी आतलं सामान चांगलं राहण्यासाठी त्याला बाहेरून असं पॅक केलं आहे. प्लायवूड लावून मस्त सुंदर असं मंदिर बघितलं आपण. हा समोरच हे होळीला उचलतं ना. हे बघा. हा म्हणजे ह्याचं काय स्टोरी आहे. बाळधोंड म्हणून आहे. बाळधोंड. हा हा दगड आहे, मानाचा दगड आहे. महाराजांनी नुसतं बोट जरी लावला आणि असं केलं तरी वरती जावं. हनुवटीपर्यंत उचललं. ओके, नाही तर नॉर्मली उचलला जाणार नाही. किती जण पैज लावून हरलेले आहे. तर असं इकडे ही अनोखी प्रथा आहे यांची. 12 लोकांनी उचललं तर जाणार, म्हणजे कमी जास्त असेल तर नाही. 12 जणांनी फक्त बोट लावायचं. ओके. ह्याच्या मागे 12-5 हां जे म्हटलेलं आहे हां त्याचं जिवंत त्याचं उदाहरण हे आहे. हे आहे. बरोबर. आणि तुम्ही प्रयत्न केला याच्यावर पण ना. आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला आणि उचलले. हां कधी असतं मोठली होळीला. होळी नवरात्र सर्रास म्हणजे असं का, पण एखाद्याला वाटलं की बुवा करून बघू तर ते मग केलं जातं. पण त्याला 12 लोक लागणार. बरोबर. मुद्दाम अशा प्रकारे सारखं केलं जात नाही. बरोबर. कार्यक्रमाच्या वेळी करता तुम्ही. कार्यक्रमाच्या वेळी बाळधोंड ना. ठीक आहे. आणि समोर आहे ते आपट्याचं झाड, म्हणजे परमनंट सोने. हा सोन्याचं झाड. दसरा लुटण्यासाठी बऱ्याचशा मंदिरांमध्ये ते बाहेरनं आणायला लागतं. बरोबर. आमच्याकडे ते वडलोपार्जित आहे. पहिल्यापासूनच आहे ना. हा हे पण पुरातनच झाड आहे आपट्याचं. आणि इकडे सोनं लुटायचा कार्यक्रम होतो. बरोबर. हे काजऱ्या दसऱ्याला. हा राठीच्या विषयामध्ये जर बोलायचं झालं हा हा तर हा जो काजरा म्हणजे हे असतं त्या राठीमध्ये येतं ते जे वाईट हे आहेत शक्ती शक्ती त्यांचा प्रवेश सहजासहजी इथे होत नाही. ओके. त्यामुळे काजराचं झाडाचं सुद्धा संवर्धन या ठिकाणी केलं. आणि हे पण पुरातन आहे. बरोबर. पहिल्यापासूनच. तसंच त्या रामेश्वर मंदिराकडे पण आहे. हा 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 ते आपणच झालेलं आहे. आपणच झालं. ओके. अशा प्रकारे कोकणातील परंपरा इकडे जपल्या जातात. सुंदर असं वेळगी वेगाव आणि मंदिर परिसरात. हा हे काय ओके. आजूबाजूच्या देवता इकडे तुळशी वृंदावन आणि आजूबाजूला सुंदर अशी भात शेती. त्याच्यावरती प्राथमिक शाळा आहे, लागून वरती दिसते प्राथमिक शाळा. कुठे ती समोर दिसते ती प्राथमिक शाळा. ही समोर. हा ओके. 4थी पर्यंत आहे. 4थी पर्यंत ना. तिथेच बालवाडी आहे. आणि तिकडे गाव होळी समोर मांड, म्हणजे मंदिराच्या बाजूला हे मंदिर आहे. आणि मंदिर ते पत्र्याची शेड आहे ती होळीचा मांड. आणि होळीचा कार्यक्रम तुमच्याकडे किती दिवस असतो साधारण. हा 5 दिवस. अशा प्रकारे गावठणवाडीतलं पावनादेवी मंदिर बघितलं आपण. आणि मंदिराच्या बाजूला हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला सरपंचांचं घर पण आहे. तर आपण ते घर पण दाखवूया. हां आणि हे तुमचं ना. हे माजी सरपंच चव्हाणांचं घर समोरासमोर आहेत. आता आपण सरपंचांच्या घरी आलोय. हे काय नाव याचा. नाही काय नाही ब्रँड पकडत होतो खेळतात. नाही कोको कोको. कोको मस्त व्हाईट एकदम सफेद शुभ्र पांढरा शुभ्र कोको. महेश लाड. हां म्हणजे त्यांचं आणि तुम्ही म्हणजे भाऊ म्हणजे पोलीस पाटील आणि सरपंच यांचं हे घर. तर आता आपण सरपंचाच्या घरून निघालो तिकडे त्यांचं घेऊया. तर मग आपण सरपंचाच्या घराकडून निघालो आता पुढे. पोलीस पाटील. आणि आता येत आहेत ते पोलीस पाटील. हे आहेत वेगवेगळ्याचे पोलीस पाटील महेश लाड. आताच मंदिरातच होते. ते सुद्धा मंदिरात होते.
कार्यक्रमाला. सगळे आता मंदिरातनं आले. आपण पण मंदिरातनं कार्यक्रम झाल्यानंतर इकडे आलो होतो मंदिरात, पावनादेवी मंदिरामध्ये. रामेश्वर मंदिरामध्ये आज लघुरुद्र होता. तर आता आपण इथल्या प्राथमिक शाळेकडे चाललो आहे. 1ली ते 4थी शाळा, अंगणवाडी आणि 1ली ते 4थी शाळा. आणि ही आहे वेळगिवाची शाळा. आणि 1ली ते 4थी पण शाळा आहे आणि अंगणवाडी. आणि जमीन कोणाची आहे? पाटील. या शाळेसाठी दत्तात्रय बाजी लाड हां आणि आप्पा बाबू लाड हां. या दोन्ही जमीन मालकांनी हम्म. विना मोबदला शाळेसाठी जागा किती गुंठे? 10 गुंठे ना? 10 गुंठे जागा दिली. तशा प्रकारे गावात शाळा होण्यासाठी त्यांनी जागा दिली. आणि या ठिकाणी आता शाळा आहे 1ली ते 4थी आणि खाली अंगणवाडी आहे समोर येते. आणि ही वाडी गावठणवाडीच येते नाही संपूर्ण. तर आता आपण पाटलांकडे चाललो. आता आपण सत्यवान अप्पा लाड यांच्या घराकडे चाललोय. आणि हे बघा बाप्पा आले तसे नागखडी. हे बघा कोकणातला ना, रानातला दुर्मिळ फुल नागखडी. आणि हे गणपतीला पण असतं. गणपती काय हो आपल्या हे मातीत असतं, औषधी वनस्पती ना. तर आता गणपती बाप्पा येतात तसा निसर्ग पण. हा नागखडी ना. बरोबर. आणि गणपती पुढे हा गणपती व्हायला हा हा तसाच आहे तो. आता ही पण गावठणवाडी ना. हा गावठण सगळं गावठणवाडीच. म्हणजे आपण पलीकडे गेलो ती पण गावठणवाडी, ही पण गावठणवाडी. आणि हे बघा हे लाडांचं 40 दरवाजाचं घर. म्हणजे केवढं मोठं आहे. 40 दरवाजाचं कोकणातलं घर म्हणजे किती खोल्या असतील विचार करा. म्हणजे अशा प्रकारे मोठं घर आहे बघा. अंगण पण मोठं एकदम सभा मंडपासारखं मस्त. लग्न होऊ शकता तुमच्या मांडवात. हे बघा गणपतीची तयारी चालू आहे इकडे, कलर काम. गणपतीसाठी मस्त इकडे रंगकाम चालू आहे बघा. गणपतीची तयारी इकडे असते तुमचं गणपती ना. हॉल बिल मस्त बनवला. कौलारू घर. हे बाहेरच बसे, बाहेरच बसे मस्त पलंडीवर. आणि हे बघा हे त्यांचं घर बघा. आपल्या कोकणातली जुनी घरं कशी आहेत ते. इकडे गणपतीची जागा गेली आणि इकडे देवघर ना. या कोणा म्हणजे तुमच्या सगळ्या लोकांचं ना लाडभावकीचं. लाडांचं मूळ घर, गावातलं मूळ घर पाटील. त्यांची भवानीचं स्थान इकडे. हे सगळ्यांचं म्हणजे कुलदेव मेन घर ना. हां म्हणजे पाटील लाड पाटील. तर त्यांचे आता भवानीचं स्थान बघितलं आपण. आणि घर पण यांचं पुरातन एकदम जुनं. 40 दरवाजे आहेत घरात. हे बघा जुन्या पद्धतीत. इकडे जमीन आहे बघ. खोलेच चारी बाजूने. होय 40 दरवाजाचं घर. म्हणजे मग आता गावातलं सगळ्यात मोठा घर तुमचाच ना. म्हणजे वेगवेगळ्या गावातलं सगळ्यात मोठा घर पुऱ्या गावचे पाटील ते वेगवेगळ्याचे. संपूर्ण परिसर आणि घर बघा. म्हणजे आपण तिकडे बघितलं तर होय मोठा घर आहे. जवळपास 100 मीटर बाय 100 मीटर घर होईल. हे सगळीकडे 40 दरवाजाचं घर. हे खोल्याच तुम्ही कुठे गेलात इकडे बरं ना. हे बघा हे सगळे खोले आणि मोठे मोठे खोले आहेत बरोबर. इकडे पण आहे बघा. हां इकडे किचन ही एक खोली मस्त.
एवढा म्हणजे जुना घर असून पण तुम्ही मस्त मेंटेन ठेवलास. ही खोली बघा इकडे, साठपाची खोली इकडे. कार्यक्रम तुमची फुगडी बिगडी सगळ्या इकडे असतं ना, लोटात असतं. हां, पाटलांचा घर बघतो आपण वेगवेगळ्या. मोठा हॉल आहे बघूया. इकडे पण घर आहे. म्हणजे बाहेरून जेवढं मोठं आहे ना तेवढं आतमध्ये बघितल्यानंतर खोलीच खोली आहे सगळीकडे. हे बघा. हो, पूर्ण घर दाखवणार तुमचा. मोठा घर आहे ना. हा, हे सगळे लाड कंपनी इकडे. हे बघा, एकच लाड कंपनी. एकच लाड इकडे. हे बघा, म्हणजे इकडून बाहेर जाऊ शकतो. मगाशी आपण इकडून आलोय बघा. ही त्यांची येण्याची म्हणजे जागा. बरोबर. आणि तुमच्या घरात माणसं किती आहे ती? सध्या आम्ही म्हातारी नाही, मुंबईपासून सगळी म्हणजे किती? 50 म्हणजे 50-60 लोकांची घर आहे. आणि गणपती सगळे येणार ना? 11 दिवस गणपती असतं ना. गणपतीला सगळे लाड कुटुंब येणार. किती तशा प्रकारे एक मोठं घर दाखवतो मला वेगळं. असून दे, काय नाही. गावचा घरा, रमटाचं टेन्शन नाही घ्यायचं. सध्या गणपतीची तयारी झाली आहे बघा. बघितलं किती खोल्यातनं फिरलो आपण. इकडून पण बाहेर जाऊ शकतो. असं सगळीकडे दरवाजे आहेत. किती 40 दरवाजे बोललास ना? 40 दरवाजांचा घर. मुंबईत आपण सांगतो 1 BHK 2 BHK. इकडे बघा किती BHK आहेत ते. बरोबर. हां, म्हणजे किती रूम? 40 दरवाजा म्हणजे 40 रूम आहेत जवळपास घराकडे. मोठं घर आहे. आणि गणपती कार्यक्रम असतो त्यांचा. आणि अंगण पण बघा. अंगणात मोठं लग्न होय तुमच्या गावातलं. इकडे गावाकडे हॉलची गरज नाही, अंगणातलं लग्न. हजार लोक येईल. तर आता वेगवेगळ्यातलं लाड कुटुंब आपल्यावर आहे. सगळे लाड इकडे आपल्याला यांच्या मूळ घरात भेटले आहेत. आणि तुम्ही आता लाड कुटुंब साधारण म्हणजे गावाकडसून मुंबईपर्यंत किती असतील साधारण लोकसंख्या? आमच्या पुऱ्या घरात म्हणजे पूर्ण लाडांची 25. आणि साधारण लोकसंख्या किती होईल? 250-300 ना. म्हणजे मुंबई गावापासून सगळे. तर आता तुमचं नाव काय का पुन्हा सांगा? सत्यवनप्पा लाड. रमेश अप्पा लाड. आणि तुमचा ते वय किती? 63 म्हणजे ज्येष्ठ नागरिक. तुमचा 74 पगार. 74. नाव काय? रमेश अप्पा लाड. रमेश अप्पा लाड. लाड. आणि तुमचं वय किती? 69. तर 3 ज्येष्ठ व्यक्ती आपल्याबरोबर आहेत. आणि वेगवेगळ्या गावाबद्दल सांगा. म्हणजे वेगवेगळं गाव म्हणून तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे तुम्ही आता जन्म तुमचं इकडे झालो आणि तुम्ही या वातावरणात राहिलात ना, तर एक कोकणातलं सुंदर गाव वेगळे. मग त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द बोला. आता काय सुंदर म्हणजे आता सृष्टी सौंदर्याने नटले तर आहेत. बरोबर. दैवत वसलेले आहेत. हां, त्याप्रमाणे आम्ही इथे वार्षिकाची काय करतो हां, ते जास्त तो अधिकार आमच्या लाड मंडळीचाच आहे. बरोबर. आणि वडील घराणं म्हणून हां, सर्व ग्रामस्थ हां, मंडळी आमच्याच घराला मानतात. बरोबर. त्याप्रमाणे आम्ही बी त्यांना सन्मान देतो. याचा अर्थ असा नाही की बरोबर. आम्ही घमेंड करतो. बरोबर. सगळ्यांचा सगळ्यांचा आदर तिथे सगळ्यांचा आदर तिथे करतो. आणि सगळे लाड अजून एकोप्याने हो, राहतात. अजून एकरूप आहे. बरोबर. आणि तुमच्याकडे आता कार्यक्रम म्हणजे गावाकडे गणपतीचा असणारच. गणपती असतो. मग गणपती तुमचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम काय? तो दुसरा आता एक वार्षिकच जणू काही झालेला हा. आहे. गौरी दिवशी ते सगळे लोक येऊन हा, फुगडीचा कार्यक्रम करतात. पुरुषांची त्यात आता फुगडी. वार्षिकाचा सर्व पुरुष आहे. आणि मला वाटतं पुरुष लोक फुगडी म्हणजे हो, हो. तुमचं पहिल्यापासून चालू हो आहे. हो ती परंपरा चाललेली आहे. हा, हा. पहिलोपार्जित आहे. आणि गौरी सजते त्या दिवशी गौरीच्या ना. दिवशी हा, ती लोक ह्या लोकांनी खंडित केली नाही. हा. ती पूर्ववत चालू आहे. ओके. अगदी सर्व लोक हा. प्रामुख्याने म्हणजे कोणी राहत नाही असे लोक येतात. येतात ते आणि ते कार्यक्रम बघायला. मनोरंजन करून जातात. हा, हा. ते आम्ही त्यांना पाहिजे त्यांचं आम्ही धन्य तुमच्या घरातर्फे मानतो. बरोबर. त्याच्यापूर्वी पण मानणार. बरोबर ना. अशा काय काय परंपरा आपल्या आहेत ते तुम्ही जपता. आणि मला वाटतं वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे वेगळी परंपरा हो. आहे. इतर गावांनी पुरुष लोक फुगडी नाही घालत. हो, सांगितलं तर हसतात ते लोक. नाही चांगली गोष्ट आहे ना. कारण फुगडी हा, बरोबर. कसं काढायचं परंपरा आहे. आणि तुमच्या कधी असते ती गौरीच्या रात्री म्हणजे गौरी ज्या दिवशी सजते त्या दिवशी औशाच्या रात्री. बरोबर. हा, मग औशाच्या रात्री जर तुम्हाला पुरुषांची फुगडी बनायची असते लाडांच्या घरी येऊ शकता. आणि आजूबाजूच्या गावातून लोक येतात ना त्यावेळी. नाही आजूबाजूचं नाही. मग? गावाचं ते. आणि ज्यांना माहिती आहे ते येतात. हो. ओके. पाहुणे मंडळी अशा प्रकारे त्यांचा एक अनोखा कार्यक्रम आहे. सुरुवात सुद्धा यांचे वडील हा, हो, दत्तात्रय बाजीला हा,
ते वारकरी होते. नाट्य कलाकृती हा ही सुद्धा सांगायचं साल म्हणजे 1951 साली हा हा आमच्या जुन्या लोकांनी भले अशिक्षित होते हा जमीनदारी नाटक करून हा ती मूर्त रोवलेली आहे. हा आणि कोणी जरी शिक्षक असले हा आणि इतर कोणी असे कलाकार असले नाटकात काम करणारे भजनी कलाकार अशिक्षित असले त्याने त्या लोकांना तिने आपल्यासा करून घेतले आमच्या जुन्या नाटकाची परंपरा आज सगळ्यात चालू आहे. चालू आहे ना. हा हो. ओके. अशा प्रकारे आपण आणि त्याचबरोबर मगाशी सांगितले की शाळेसाठी भूदान यांच्याकडनं ओके यांचंच जमीन आहे. ते ओके. आता झाली सांगा उगाच आम्ही हा नाही नाही तुम्ही दिले बरोबर बोलले ते की तुम्ही 10 गुंठी जागा दिली. केलेली आहे. हा म्हणजे जिथे अडतं तिथे आम्ही कोणाचं अडवलेलं नाही. बरोबर. म्हणजे आमचं नुकसान झालं गावाच्या विकासासाठी आम्ही तुम्ही ते करतो. बरोबर. कधी नक्की. आणि याच्या पुढे जरी काय निघालं तसं तर आम्ही स्वच्छेने देऊ शकतो. ओके. एवढं आमचं आहे. तशा प्रकारे लाड कुटुंबीय सगळ्या बाबतीत म्हणजे सामाजिक क्षेत्रात सुद्धा हो, हो. सक्रिय आहे. नक्कीच. शाळेत शिकतात आम्ही कधी पाडणारच आणि जवळपास नाही. 250 तुम्ही पडलोही नाही. म्हणजे मुंबई पासून गावापर्यंत 250-300 लाड कुटुंब आहे. आता गणपती सगळे येणार ना बहुतेक. गणपती उत्सव यांचा मेन मुख्य. ठीक आहे. आणि महाशिवरात्रीला येतात ना जास्त लोक. तशा प्रकारे वेळगिवे गाव बघितलं आपण. आणि वेळगिव्यातलं सगळ्यात मोठं घर दाखवलं तुम्हाला मी. 40 दरवाजांचं घर हे बघा. होय. आणि लग्न बिग्न होतात ना इकडे. किती लोक आहेत लग्न एका वेळी? हजारभर लोक. जागेच्या मनात बघा ना. 1000 लोक जेवू शकतात एका वेळी. हे बघा. 40 दरवाजे आहेत त्या घराला. हा, आणि पहिली एक तशी प्रथा होती की हा. इथे लग्न आमची ह्याचं लग्न असेल हा. मुलगी पहिले इथेच उतरायची. बरोबर. मुलगा हा मुलीचं लग्न असेल तर मुलगा यांच्याकडेच उतरायचा. हा गावाचं लग्न इथेच झालं. म्हणजे बहुतेक गावातले लग्न सगळे. म्हणजे मांडवातलं लग्न. मांडव बघा केवढा मोठा. 1000 लोक आले तरी फरक नाही पडणार. असा मोठा मांडव आहे. आणि मोठं घर बघितलं आपण मस्त. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल.